राज्यातील 5,000 एसटी बसेस डिझेलऐवजी सीएनजीवर धावणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. महामंडळाची 234 कोटी रुपयांची बचत होणार. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सेवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. राज्य परिवहन महामंडळाच्या 5,000 डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू सीएनजी या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या सीएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे 10% घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाचे दरवर्षी 234 कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव पगार जैन, किंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, महाव्यवस्थापक वैभव वाकोडे उपस्थित होते. एकूण 5,000 डिझेल वाहनांचे सीएनजी वाहनांमध्ये रूपांतरण हे 3 वर्षांमध्ये एकूण 6 टप्प्यात करण्यात येणार आहे. संपूर्ण 5,000 बसेसचे रूपांतरण झाल्यानंतर दरवर्षी महामंडळाचे सुमारे 234 कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईल, असे श्री जैन यांनी सांगितले. राज्यातील 90 आगारांमध्ये सीएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे डिझेल इंधनावर चालणारी सुमारे 16,000 प्रवासी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 34% खर्च डिझेलवर केला जातो. हरित परिवहनाची संकल्पना राबवण्यासाठी डिझेलऐवजी पर्यायी इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्रासाठी सीएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी किंग्स गॅस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामध्ये परिवहनासाठी सीएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. रूपांतरित झालेल्या वाहनांची देखभाल ही रूपांतरण केलेल्या कंपनीमार्फत करण्यात येणार असून त्याचा देखभालीचा खर्च महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.